नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. मतांच्या आणि विकासकामांच्या आकड्यांपेक्षा लोकांच्या गरजांना प्राधान्य. आमदार यड्रावकरांचा अर्जुनवाड येथे शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ. मतांच्या आकड्यांच्या राजकारणापेक्षा गावागावातील मूलभूत गरजा ओळखून विकासकामे केली, म्हणूनच गेल्या 5 ते 7 वर्षांत शिरोळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. अर्जुनवाड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. अर्जुनवाड गावात सुमारे 8,73,00,000 रुपयांची विकासकामे पूर्ण झाली असून संपूर्ण शिरोळ तालुक्यात रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, समाज मंदिरे व आरोग्य सुविधांसाठी जवळपास 2,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. 37 गावांत फिल्टरयुक्त पाणीपुरवठा, 1,000 बेडपर्यंत विस्तारित आरोग्य सुविधा, नवीन MIDCद्वारे रोजगार निर्मिती आणि क्षारपट्टग्रस्त शेतीसाठी 80% अनुदानाची योजना, यामुळे तालुक्यात विकासाची नवी दिशा मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. राजर्षी शाहू विकास आघाडीचे उदगाव मतदारसंघातील उमेदवार अमोल चव्हाण आणि पंचायत समितीच्या उमेदवार सीमा म्हैसाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ अर्जुनवाड येथील अर्जुनेश्वर मंदिरात झाला. यावेळी माजी सरपंच विकास पाटील यांनी स्वागत केले. आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यात 50 बेडचे ग्रामीण रुग्णालय, 420 बेडचे मनोरुग्णालय, 30 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि 100 बेडचे आयुष रुग्णालय प्रस्तावित असून त्यामुळे उपचारासाठी नागरिकांना तालुक्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. नवीन MIDCमुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, तर क्षारपट्टग्रस्त शेतीसाठी दिलेले अनुदान शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार अमरसिंह पाटील म्हणाले, उदगाव मतदारसंघाचा जिल्हा परिषद सदस्य ते सभापती पदापर्यंतचा यशस्वी इतिहास आहे. त्यामुळे शाहू आघाडीचे उमेदवारही निश्चितपणे विजयी होऊन नेतृत्वाची परंपरा पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात हिम्मत पाटील, नंदकुमार पाटील, सतीश मलमे, संतोष जाधव, मुसा इनामदार, कुरुंदवाड नगराध्यक्षा मनीषा डांगे, उमेदवार सीमा म्हैसाळे व अमोल चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी आमदार अमरसिंह पाटील, नगरसेविका श्वेता जाधव, कविता चौगुले, सरपंच अर्चना थोरात, अशोक चौगुले, परसू देशिंगे, नंदाताई खोत, सुहास खाडे, इरफान बुराण, संपत कोळी, शोभाताई कोळी, बबन पाटील, अण्णा नारिंकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार चंद्रकांत मोरे यांनी मानले. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.